लका येशील का सखी मंद झाल्या तारका सखी मंद झाल्या बोलावल्या वाचून मी बोलावल्या चूनही मृत्यू जरी आला इथे थांबेल तोही परतुनी थांबेल तोही परतुनी आता तरी येशील का येशील का सखी मंद झाल्या तारका सखी मंद झाल्या तारका सखी मंद झाल्या तारका. हो गीतकार आमका काय भटियानी घाला म्हणलं नाही ना काय स्वतः करते काय मी औषधी काय खरं गोष्ट म्हणतोय. तो जेव्हा जन्म केलो ना तेव्हा तो फतेह अली खान जागेवर खपलो. अरे काय भजनाच्या गोष्टी तू कोणाला सांगतो आज. अरे ही बघ ही जोईल बुवाची ताकद लक्षात ठेव. ही जोईल बुवाची ताकद म्हणजे आज तू मोबाईल वर सुद्धा जोईल बुवाची बारी आहे काय पावस कर म्हणजे काय साधारणचा जनावर आहे. हा ताकद आहे ना. ब्रँड इज ब्रँड लक्षात ठेव. 7 वर्षाचा अनुभव डबल बारीक क्षेत्र लक्षात घे. किती 7 वर्षाचा अनुभव आहे बुवा. आज मी अभिमान वाटतो ना. अरे काल काहीतरी उडायला बाहेर झाले. मी सुद्धा होतो साटेलकर बुवा आणि अखिलेश पाहिजे बुवा माझा जीवा भावाचा माझा जीवलग मित्र. सध्या माझे फाळके बुवांना असं जोडीला घेऊन आम्ही चाललेलो अशी तुझ्यासारखी अशी एरिया खातो सगळ्याच्या लक्षात असं चावण बघ खरे तुला समजणार नाही कोणाच्या नादाक लागला. अरे बुवा भजनाच्या सुरुवातीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. औषध काय चुकला मला सांगा. कलाकाराची जाणीव करणं बुवा माझ्या रक्तात लक्षात ठेव. आणि काय बोलता बोलता तुम्ही बोलून गेला बुवा पंडित बुवा तुमच्या बाजूला आहेत बघा. अरे यांचा आदरच करताय ना बुवा. आज आपण कुठला राग आळवणार ना 100% सांगणार बुवा. तुझे काही मुद्दे माझ्या मनात गाव घातले. आता वाईट वाटलं तुझ्याकडनं अपेक्षा नाही. एका वाटतं काय भजन माकाच येता म्हणजे आम्ही भटियाने खेळा गेलो एवढे. असू दे तुमचा बुवा यमन राग जो आहे कुठल्या पट्टी बिट्टीचा बुवा आम्ही कधी भेदभाव नाही केला. त्या वांगणकर माऊलींना सांगता पांचाळ पट्टी कदम पट्टी पाटील पट्टी काशीराम परब बुवांची पट्टी. अरे पट्टीवरनं वाद नाही केले. ते दोन बुवा असे माझ्या अंगणात भांडतात म्हणा त्यांका बोलूचा तू हस ना सोन्यासारखं सोन्यासारखं राहू ती स्वतःची वाट लावून नाही घेऊ नको माझ्या नादाक लागला. ऐकलं तुझं पॅन संपताला लक्षात ठेव. बघला ना त्या दिवशी एका पेनावरनं बारीक काही पोचली ती ऐकलंस ना. उडायची बारी ऐकलंस ना. पुढे झाला आणि पाठी झाला का तुका कोण सांगता तुला खैतो राहतो रे तुका समाजात होता काय ती माझा वाजवलं खैतो राग गौंड गौड कल्याण. तो रागाचं नाव गौड कल्याण नाही होता अंश कल्याणी रागाचं नाव होता. आणि त्या समोरच्या बुवान देखील घरात जाताना सांगणार तू म्हटलं एवढा वळा पुढे होता म्हणजे आमच्या एका एवढा अभ्यास नाही. हा म्हणजे तूच मोठं पंडित गाणं कुकिडा तुका भारतरत्न देऊ मी सांगते मोदींका उद्या फोन लावून. अरे माझे अजित कडकडे अरे सत्यनारायणची पूजा म्हणा पहाट म्हणा दिवाळी म्हणा ना मित्र होते ना सांगतो ना तू मोदी बोला नको. अरे ही तुझ्या वेळी मी मोदी बोललोय काय हो नाही ना नाही ना बोललोय ह्याचा खायच्या नदीत ह्याचा पहिलो बोलू आधी. अरे समोरच्या बुवा तुका बोलून लागला ना त्या मनात तुझी विद्वत्ता तू समज काय मध्ये मी बोलताना तू मध्ये बोलते ही जोईल बुवाची ताकद आहे. तू काय कर माहिती भारी संपली की जाताना तुझ्या पायाचं फुटून हे माका दे
झेरॉक्स काढून मी भीतीर नेऊन लावते घरात. आणि ज्या वेळेस धरून आज कार्यक्रम आहे, उद्या परवा सलग कार्यक्रम आहे, दरवाजाच्या बरोबर नेऊन भीती समोर लावते. आई वडिलांच्या पाया पडतोच म्हणा, सगळ्या देवांच्या पाया पडतो, पटवाच्या कोणच्या पाया पडीने म्हणा, काराने आहे नमः. एखाद्याला समजाव मध्ये बोलता, आता मध्ये बोललं तर ह्या माईक नरड्यात घालताना लक्षात ठेवा. तुम्ही बिंदास माना, पण त्याका 1000 रुपये द्यावा. मग मी काय केलंय हो? हा, बाळासाहेब म्हणता, बाळासाहेब. अरे तुका लाज वाटत हवी. बाळासाहेब काय? हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. लक्षात ठेव. एका शब्दात ताकद होती बुवा. मुंबई बंद म्हणजे बंद. काय शेजारी होते तुझे फुकट टाळा होता. 100% माझे बाळासाहेब लाखोंची. 1000 रुपये कसे वसूल करूचे ते माका माहिती आहे. आणि महाराजांच्या चालीवरती, माझ्या राजांच्या चालीवरती हे वाघासाठी गाणं आपल्या लक्षात ठेव. लाखोनी अशी गर्दी असायची जेव्हा माझे बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ज्या वेळेस भाषणाला उभे राहायचे तेव्हा त्यांच्या मुखातून पहिलं वाक्य जायचं काय? माऊली भजनी श्रोते जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो, या जेव्हा वाक्य तेव्हा आमचे हिंदू हृदय सम्राट बोलायचे तेव्हा टाळ्यांचा कडकडा, जोरदार टाळ्या माझ्या हिंदू हृदय सम्राटांसाठी झाल्या पाहिजे. बुवा बोल ना, असं काहीतरी सांग ना. माझा मामा हे होतो, तुमचे काका कसे होते? या काय भाषण आहे? 3700 झाले म्हणजे काय हिशोब घाल वाटते. बोल नाही शकत. आमचे राजा सामंत आणि तुम्ही खरोखर नाद नाही करायचं. शेखर शेठ घोसाळे या माऊली कन्नड मध्ये सांगलं असते. तालुका प्रमुख शेखर शेठ घोसाळे या माऊलींकडून 1000 रुपयांचं बक्षीस झालंय. बघ एका म्हणतात प्रेम जाग्यावर म्हणणार, काय टेन्शन घेऊ नको, वाजव रे. किल्ला मराठी मुलकाचा शिवरायांनी लढविला. मगाशी संगीतकार मी सांगितलं ना, सर्व रत्नागिरी खान लक्षात ठेव. नमन मी सुरुवातीला सांगितलं ना बुवा, शिमगा हे नमन शक्ती तुरा महिला आघाडी आहे बुवा. काय ता माहिती वाटलं तुका? शिमग्याची गाणी काय असतात? अरे शाहीर अकडे लांबोरे आहेत, राजेश निकम आहेत, माझा पंकज काताळे दादा, सिद्धेश मेस्त्री. अरे नामांकित कलावंत आहेत ना रत्नागिरीत. त्यांच्यामुळे आपलं गाणं बुवा हे अकडे बघ आता ऐकणार नाही, सरपरीत होता ऐकू दे. मारू किल्ला मराठी मुलकाचा शिवरायांनी लढविला. ही ताकद लक्षात ठेव आपली. आता ह्या काहीतरी पेपरमेंट मध्ये बोलताला त्या बारी एक का केलं तू वास्तविकच जो बक्षीस पाठच्या बारीचा विचार करायचो नाही. अरे या बक्षीस बुवा तुला एक सांगतो, किती तारीखची बारी? 12 मे चांदवड ना. 12 मे माऊली या रंगदेवतेला स्मरून सांगतो. पैशाचं काय कोणाला सांगतोस तू? थोड्या वेळानं फाळके बोळची बारी थय होत आहे. आपली अगोदर डन झाली म्हणून मी माझ्या मकरंद मोडकला बारी दिली आमच्या देवगड मध्ये. आज अखिलेश फाळके तो वाघ माणूस भेटता तिकडे ना. बघ तोंड बघा कसा बघण्यासारखा तोंड झाला बघा. आणि तो तकडसून तो दादा सांगता बुवा घाबरलो. काय घाबरलो? हे कधी चगळून तू पण टाकीन ह्याचा पण काढवा सांगणार. किल्ला मराठी मुलकाचा शिवरायांनी लढविला. राजा रायचा वाली इतिहास घडविला. प्रति शिवराया अवतरली महाराष्ट्राच्या भूमीवर. माऊली अतिशय सुंदर साऊंड. पण ह्या माझा वय ना शिटी आहे मारूचा. ढोलकी थोडी कमी करा, पण ह्या वय शिटी आहे मारूचा नाही. ह्यो पळतो बाहेर, कारण एका माहिती आहे जोयलाचे घाव असे असतात 10 ते 15 मिनिटात जोईल बोलता, पण असो बोलता झोप पण लागणार नाही 2 दिवस. माऊली पंडित सर तू घरात गाडी झोपलं तरी झालं, चल येऊ नको. मी आहे काय का बघते 6 वाजेपर्यंत एक पेची पिता की माका देवानी घरात पाठवाय का? हो पंडित सर जरा तरी स्वरा आवाज लागता हो. तो चढलो उशी घेऊन गाडी एक झपाक.
ह्या असं असतात अरे म्हणून बोलायचं नाही मग जोईल बोललो की असे घाव सोसूच्या लागतात लक्षात ठेवा प्रति शिवराया अवतरली महाराष्ट्राच्या भूमीवर रे परमानंदे जगन्नाथम हे प्रभु क्या हुआ कमचा खुल गया कारण हे बुआ बाळासाहेब हे नाव जगी झाले ओ अमर थोडासा इफेक्ट सपोर्ट काढला हा प्रति बांधीली संघटना भगव्या झेंड्या खाली केली स्थापन शिवसेना जय भवानी शिवाजी धुम धुम लाग जरा जय भवानी शिवाजी धुम धुम लाग जरा बाळासाहेब मराठीचा श्वास होता हिंदुत्वाचा प्राण सत्ता आधी नसताना सुद्धा दिल्लीपर्यंत दबदबा होता पाण्यालाही पेटवणारा वक्तृत्वाचा धबधबा होता डोळ्यामधून कोसळण्याची आसवांना आज उभा आहे कारण साहेब तुमच्यामुळेच मराठी माणूस अभिमानाने उभा आहे अभिमानाने उभा आहे अभिमानाने उभा आहे म्हणून काय म्हणतोय बघा काय मराठीचा श्वास होता हिंदुत्वाचा प्राण होता हिंदुत्वाचा प्राण होता हिंदुत्वाचा प्राण अवघ्या महाराष्ट्राचा वाघ आज गेला हो निघून आज गेला हो आज सुशंका नयनी वाहे अश्रूंचा पूर आज सुशंका नयनी वाहे अश्रूंचा पूर बाळासाहेब हे नाव बाळासाहेब हे नाव बाळासाहेब हे नाव हे प्रति शिवराय अवतरले धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी मी विनंती करतो बुवा तुमचं झालं असेल तर या नाही तर तोपर्यंत जरा 2-3 गाणी आहेत म्हणण्याचा प्रयत्न करतोय. श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में श्रीराम. बुवानी सांगितलं व एक मुद्दा मला तुमचा पटला नाही. कलाकाराचं बुवानी काहीतरी सांगितलं. बुवा कलाकाराची इज्जत कलाकाराला माहिती असते बरोबर ना. माझा वैयक्तिक मत आहे कारण मी बुवा डबल वारीला बसल्यानंतर वास्तवात जगतो लक्षात ठेवा आणि वास्तवातल्या जे काही गोष्टी आहेत मी डबल बारेच्या माध्यमातून बुवा मी सांगण्याचा प्रयत्न करतो. युट्यूब आहे तुम्ही बारे बघू शकता. बुवानी सांगितलं मगाशी की कोण कमेंट करता तो करू दे. किती कमेंट बुवा कारण सांगण्याचा प्रयत्न एवढाच आहे त्या कलाकारापर्यंत तुम्ही वाईट काहीतरी मार्ग टाकू नका म्हणजे शब्द फेक करू नका कमेंट मार्फत.
कारण आम्ही मायबाप भजने श्रोते तुमच्या चरणाशी नतमस्तक आहे. मी जेव्हा 6वी ते 5वी होतो तेव्हा आमच्या केंद्रीय शाळेमध्ये सगळे टेपच्या माध्यमातून सांस्कृतिक कार्यक्रम असायचे किंवा जिल्हास्तरीय स्पर्धा असायच्या. जिल्हा परिषद शाळेच्या म्हणा, बरोबर ना, प्राथमिक शाळेच्या म्हणा, तेव्हा सगळ्या शाळेंचा गट असायचा, मोठा गट छोटा गट. त्यावेळेस 5वी 6वीत असताना युट्यूब वर लाईव्ह सांगतो, मोठेपणाची गोष्ट नाही पण सांगतो, खरं आहे ते बुवा सांगतो. त्यावेळेस सगळ्या शाळेतल्या मुलांची टेप असायची, टेप, आणि त्या टेप वरती बुवा ते गाणं म्हणायचे, त्या गाण्यावरती ते नाचायचे. पण बुवा अभिमानानं सांगतो 5 ते 6 5वीत काही 6वीत असताना बुवा मी स्वतः गाणं म्हणायचो आणि माझे वर्गातले विद्यार्थी त्या गाण्यावरती बुवा नाचायचे. त्यापासून मला भजनाची आवड झाली बुवा. म्हणून काही ते आयुष्यात आम्ही खूप काही बुवा कमवले, पण असं कोणीतरी येणार आणि वेंगळवाणी काहीतरी करून कमेंट मार्फत काहीतरी करणार. पण माझ्या पप्पांकडे पण माझ्या वडिलांकडे सुद्धा मोबाईल आहे. आज मी काहीतरी बुवाला चुकून बोलून जाईल एक शब्द, पण उद्या माझे जेव्हा वडील ऐकतील तर माझे वडील मला विचारणार बुवा काय शब्द त्याला असं बोललास तू. म्हणून आम्हाला पण वाईट वाटत ना बुवा की ते पण कमेंट वाचतात की बुवा काय असं तू चुकून बोलत, असे कमेंट तुला येतात. मी युट्यूबर्सला सांगू शकत नाही बाबा तुम्ही डिलीट करा, पण बुवा सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे. एखाद्या कलाकाराला बोलल्यानंतर त्याचा अपमान त्या कलाकारालाच माहित नसतो. सहन करण्याची ताकद असली तरी 4 चौघात त्याचं नाव झालेलं असतं. कला कुठली पण आत्मसात करा, पण कुठल्या व्यसनाच्या आहारी जाऊ नका, बरोबर ना. कारण सांगायचं तात्पर्य बुवा एवढंच आहे, आपल्या या आयुष्यामध्ये मायबाप भजनी श्रोते कमवण्यासाठी काही म्हणा, नाव कमवण्यासाठी आपलं आयुष्य जातं, आणि तेच नाव मायबाप भजनी श्रोते घालवण्यासाठी एवढंच सेकंद कापी आहे, बरोबर की नाही. कलाकारालाच माहिती कलाकारी काय असते. म्हणून बुवा सांगितलं ना मगाशी, अर्धनग्न रील स्टार झाले आणि कलाकार आता तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून बघताय, गळ्यात पेटी, गळ्यात डागा तबला घालून गावागावात वाडी वाडी कलाकार फिरतायत. एवढी परिस्थिती कलाकारांवरती आलेली आहे बुवा. तू वाज जरा येऊन बस, तुझे 4-5 मुद्दे तेवढे क्लिअर करताय आणि काय विषय असतात तो बुवा भाषणाच्या माध्यमातून बोलतोय. एखाद्या बुवा टार्गेट करणार बुवा, तुका काय वाटत, तू काय गोव्याचे बिचराईला काय रे, नाही ना, त्याच्यात दोन्ही पण बुवा नाही. तू आयुष्यात असा काय करणार नाही. ब्लेझर भारी दिसतंय, जाताना ठेवून जा, खरं प्रेम असत. साधी गोष्ट नाही. तर ब्लेझरची किंमत किती आहे मागा सांगा. 3000. ऐका, तुझ्या ब्लेझरची किंमत किती? 3000. 4500 डझनाची पेटी गाडी ठेवलं, लक्षात ठेव. किती? 1,500 रुपये चढ होते पेटी. साधी गोष्ट हो. 1 डझनाचा भाव तुका माहिती आहे का आंब्याचो? 4500. मग वास्तविक 1,500 चढ, 3,000 असल्या कारण ए बोला ना. एवढं काय तुका एवढं बोललंय काय तर मला सांगा. एवढं भडाक, अरे तुझ्या पदरात एवढा सुंदर भजन आहे ना, तुका 1000 वेळा बुवा सांगितलंय मी. तुका बोलायची गरज नाही. फळखो माका सांगता बुवा तुका बोलायची गरज नाही. तू नुसतं भजन जरी केलं तरी तुझी बारी तू मारून येतोस बुवा. हा ना बुवा, ही ईश्वर देणगी सगळ्यांना भेटत नाही, लक्षात ठेव. त्याच्या पदरात पडली आहे ना, काहीतरी टिकू खाय तोंड हा म्हणून झाला. तुझ्या माहितीसाठी सांगतोय, पक्षी जो स्वतःच्या पायामुळे जाळ्यात अडकलं जातं, मायबाप भजनी श्रोते, पक्षी जो स्वतःच्या पायामुळे जाळ्यात अडकलं जातं आणि माणूस एकमेव असो स्वतःच्या जिभेमुळे जाळ्यात अडकलं जातं, लक्षात ठेव. त्यामुळे त्याचं जिभेर ताबू या कलियुगात श्रेष्ठ, लक्षात ठेव. आणि कलियुगाचा काय मागा तू सांगतो मोठेपणाने. बुवा म्हणता घाबरलो. बुवा घाबरणार ना बोला. माका यांची भीती वाटता किंवा सांगता दुर्वास गुरु बुवा आणि समीर कदम बुवांची म्हणता कैवारी कटकरवारी झाली. तेव्हापासून तू त्यांना वळखतो. हिले ते काय ह्यांना काय जामचंडीच्या कापडानं धरून बांधून आणलं यांना खाली घातले. काय बोंडा लावतो, कोणाला लावते. गर्वान फुगलाच ना, तो गर्व तुका झालो तो कमी कर. काहीतरी चांगला शिकते तुझ्याकडनं, मी माझ्याकडनं काही गोष्टी घेऊन जा. 3 अक्षराचा नशीब अवस्थेवर तुम्हाला एक सांगतो बघा, ह्याची अक्कल नाही तेवढी. अक्कल शून्य काढवते. केल्ड्याक काय वाटतं मायबाप भजनी श्रोते माहिती आहे. केल्ड्याक काय वाटतं माझीच ना, त्याला काय माहिती असतं घासून घासून झाली आहे.
ऐट सावकाराची आहे, आपण दुकान चुरमुऱ्याचं झालंय आता. तुम्ही बरोबर म्हणत आहात, गांधीजी काय ह्याडे येत नाही, त्याचा पोट चांगला भरला हे माका आधी सांग. तुम्ही म्हणता त्या काकांना सांगता बुवा काय आणीत राहा, तुला किती पैसे दिले तुझा पोट भरत ना माका सांग. का एका आईची शपथ आहे, त्याच्या आईची शपथ आहे, माहिती आहे का? तू जर आईचा ब्लेझर काढून माका दिलंच नाही, मग तू काय तुझा बघतोय. आणि ह्या व्यासपीठावर जातात एकदा संजय पवार बुवानी माझ्या शब्द दिल्याने तर देणार म्हणजे देणार. संजय पवार बुवानी शब्द दिल्याने मे महिन्यापर्यंत बुवा सोन्याचा नाही पण तुका चांदीचा देईल, आणि वेळ पडल्या सोन्याचा पण तुका देईल म्हणून मला सांगितलं व्यासपीठ. देव माणूस होतो माझ्यासाठी कोण? संजय पवार बुवा. साधी गोष्ट काय बघते मला सांग शुभम. आणि ह्या काय कारखाना सांगता व्यासलेटांना तो देवच हा, तर कुठले तर दिलंस की तू पण देवच होतो. मग उद्या फोन माझं उचलच काय देवाचं तुका म्हणाल का सुरू विषयच खाल्ला. असू देत बुवा, जे काय तुम्ही सांगितलं रामाचं बोलायला पाहिजे बुवा. माणूस जेव्हा जन्मात येता ना तेव्हा त्याच्या बारशात काय होता? भजनात रामकृष्ण हरी, बरोबर ना. आणि माणूस जेव्हा मोठं होऊन आजारपणाने मला समजा आता काय तरुण पिढी आहे. कालच आमचं एक मित्र काय त्याचं नाव अजय लाड, वय वर्ष त्याचं असणार कामात मी 22 का 23 वर्षाचा काय 24 वर्षाचा मुलगा आहे. त्याला ब्लड कॅन्सर झाला आणि ब्लड कॅन्सरने तो देवात नाही झाला. आता शेवटी नशीब आहे, काय सांगू शकत नाही ना, कधी आपल्यावरती वेळ येईल. आता अजित दादा पवार काळानं घाला घातला. अरे नेता कसा असावा ना, त्या दादांकडून लाडक्या बहिणीसाठी त्यांनी योजना आखली. असा नेता ठोक जागेवरती बोलणारा नेता आपल्या महाराष्ट्राला परत मिळणार नाही. ह्यो माका शिकवतो भजना पैसे मुद्द्यावर होते रे. मूल जेव्हा जन्म घेता तेव्हा त्याच्या बारशाच्या भजनात जय जय रामकृष्ण हरी, आणि जेव्हा वयस्कर झाल्यानंतर मृत पावला तेव्हा नेताना सुद्धा श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आणि त्याच्या कार्यवेळी सुद्धा भजनाच्या वेळी मुखात ना काय येतला रामकृष्ण हरी. म्हणून सुरुवातीला सांगितलं बुवा, रामाचा आचार कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार ज्याच्या मुखात आहे तो पांडुरंग आपल्याला कुठली गोष्ट कमी पडू देणार नाही. मगाशी सांगितलं ना वारकरीचं कोणीतरी आहेत म्हणून. अरे एखादा मुसलमान व्यक्ती बुवा पूर्ण वारकऱ्याचा साज घालून गळ्यात टाळ घेऊन त्यांनी त्या विठ्ठलाकडे परमेश्वराकडे काय मागितलं, विठ्ठल रखुमाईकडे त्याने काय मागितलं, जातीनं मुसलमान तो मागितलं. त्याची इच्छा त्या पांडुरंगाने विठ्ठल रखुमाईने पूर्ण केली. म्हणून तो आई वारी करत बुवा पंढरपूरला निघाला. जातीनं मुसलमान असला माणूस, आणि त्याच्या मुखात काय देवासाठी काय सांगतोय, उंबरठ्यासी कैसे शिव, उंबरठ्यासी कैसे शिव आम्ही जातीहीन. काय सांगतोय देवाला साकडं घालतोय, उंबरठ्यासी कैसे शिव आम्ही जातीहीन, रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही लीन, पायरीसी होऊ दंग गाऊनी अभंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, सखा पांडुरंग. असं तो बुवा जाती नसलेला मुसलमान म्हणतोय. आणि आपला मराठी माणूस काय सांगलं असता मगाशी, आपली लाईट गेली की ताडकांचा गाठला आणि बाजूचा हुमरा ओलांडून वाकवून बघतो की त्याची पण गेली आहे का. जर त्याची लाईट गेली का ह्याचा काय जरा पड जरा खाल्ल्यासारखा वाटतं. त्याची जर लाईट असत माझ्याकडे फ्रीज बीज काय असत ना पडल्यानं सांगायचं. ही वास्तविकता आहे कलियुगातली. रे या कलियुगामध्ये मोर नाचताना रडतोय, हंस मरताना गातोय. या कलियुगात मोर नाचताना रडतोय, मायबाप भजने श्रोते हंस मरताना गातोय. जिवंत माणूस ह्या पाण्यात बुडतोय आणि मेलेला मनुष्य पाण्यावरती तरंगतोय. हे कलियुग आहे, बरोबर ना. या कलियुगात फुकट काय नाही. कारण बुवा लक्षात घ्या, एकामेकाच्या घरादारापर्यंत बारी केले म्हणून झाला नाही. त्यासाठी अभ्यास, तुझ्याकडे सगळं अभ्यास आपण तू कोण काहीतरी गटार आता वाय जरा कमी कर. गटाराचा गटार झाला ना काहीतरी सिमेंट लावून पेच करते. या कलियुगामध्ये काय फुकट नाही. आपण घेतलेला श्वास सोडल्याशिवाय आपल्या दुसरा श्वास आपल्याला घेता येत नाही. मायबाप भजनी श्रोते, बरोबर की नाही. वास्तविकता या कलियुगातली. अरे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे बुवा, गाडविनीची देखील शेपूट. चांगला मुद्दा आहे ना. बोला ना. असू दे.
तुझ्या माहितीसाठी गुळाची चव ही गाडीवरती कोण समजतात, पण बदनाम कोण झालो? गाढव. बरोबर ना? कुत्रिणीची शेपूट वाकडी असतात, पण बदनाम कोण झालो? कुत्रू. म्हणतात का कुत्र्याचं शेपूट वाकडी ती वाकडी. बरोबर ना? त्यानंतर हे लिहून घे आयते पिळत नागिन पण असतात, पण बदनाम कोण झालो? नागोबा. अरे बोल नाही, पण त्याचं गजर होण्याचा वसूल असा त्याला माहिती नाही. आयते पिळत नागिना वाजता, पण बदनाम मात्र नागोबा झालो. म्हणून तुका सांगते, तुका मी पण तो अहंकार झालो ना बाबा सोन्या, तू कमी कर. तुझ्या माहितीसाठी सांगतो. आता राहिला विषय मगाशी राहून गेला. 3 अक्षराचं नशीब, 2.5 अक्षराचं भाग्य, 2 अक्षराचं लग आपल्याला माऊली साथ देऊन जाईल. पण एका अक्षरातून मी पण मारून टाकल्याशिवाय राहणार नाही. वास्तविक नाही बुवा. अहंकारामुळे शिशुपाल्याचं मुंडकं छाटलं गेलं. अहंकारामुळे शिशुपाल्याचं मुंडकं छाटलं गेलं. अहंकारामुळे कौरव मारले गेले. आणि अहंकारामुळे कलियुगात व्यास मुनी गाढवाचं डोकं घेऊन या कलियुगात वावरतात. वास्तविक आहे भजनात सांगण्याची. प्रारब्ध कोणाला चुकलं नाही बुवा. ज्यांनी 8 मुलांना जन्म दिला, ज्या मातेने 8 मुलांना जन्म देऊन पण ती माता एकाही मुलाला पाना पाजू शकली नाही, हे प्रारब्ध आहे बुवा. तुझा माता काय घेऊन बसलं? वयवर्ण आंबट काय तू देणेकारी आहे काय रे? वयवर्ण आमटा मागतात ती. त्याच्यानंतर काय बरंच काय नाही काय सांग. म्हणजे असं मला वाटतं की एका घराकडे न्यायचो बांधून नाही, चांगलं लाकडाच्या पाटावर बसवायचो. पिठी शगलाची भाजी, बटाट्याची भाजी असो, नैवेद्य त्याच्या पुढे ठेवायचं, चांगलं त्याचं पूजायचं. संध्याकाळी खायचं तरी पडकात नेऊन बुडवायचं. पातीर बसवा, जाऊन दे त्याचं ढकलून घाला. माझ्या काही म्हणता काय काय तुला माहिती नाही. अरे वाट लावणार भजनाची, ऐकलं? ओळखशा केला. माझे पांचाळ बुवानी काय सांगितलंय बघ. भजन नोवे रे प्याशन, भजन नोवे रे प्याशन, भजन नोवे रे प्याशन. ताळ नवी कुळकुळा, बकवास नवे भेट भाजा, ताल सुर नवे गुंतुना गुंतुना गुंतुना. संतांच्या अभंगाला सिनेमाचे चाली त्याला. शांता गेली शालू गेली काय ते चाली त्यावाचे, वाजवी तपावा कृष्ण मुरारी. संतांच्या अभंगाला सिनेमाची चाल त्याला, रेडीमेड भांडवल सार त्रास काही ना डोक्याला. अभंगाची करुणी माती, बुवाची कला कालविती, अर्थाचा अनर्थ करून बुवा भजन नवे रे फॅशन. बघ माझं वाघ जागो झालो. एका काय वाटतं याच्यात त्या व्हिडिओ कॉल येतात. हे बघ अखिलेश फाळके एका दोस्ती म्हणतो. लक्षात घे माझं वाघ हातो. आता राहिला विषय मगाशी 12 मेची 2025 सालात वारी केली अखिलेश फाळकेने. सुशांत होईल जवळजवळ 17-18 हजार रुपये पेटीएल बक्षीस होतं. तू काय बक्षिसाचं माका सांगतो रे? जाग्यावर बारी केली. पण 2026 ला 12 मे 2026 चांदवडला अखिलेश फाळके, सुशांत जोईल आणि तिसरे बुवा आमचे देवगडचे हनुमानचान कॉमेडीचे बादशाह संदीप पुजारी बुवा जाग्यावर. अरे माझं एकच आहे मायबाप भजनीस होते. वर्षातला 3 ते 4च कार्यक्रम करायचे, पण त्या स्थानावरती आपलं नाव गाव ठेवून जायचं. बरोबर की नाही? ए लिहून घे. ऐकलं? एका म्हणतात दोस्ती आणि प्रेम. श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में, श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में. श्रीराम जानकी क्या बात है.
लो मेरे दिल के नगीने में, देख लो मेरे दिल के नगीने में, श्री राम अरे भजन भजन असं चाललं पाहिजे भजन हे पेपर मी मुझको कीर्ति ना वैभव ना यश चाहिए मुझको हाँ तरी म्हणताय भजन भजन राजेंद्रजी भाटकर यांच्याकडून हे 200 रुपयांचं बक्षीस झाले टेकाऊ द्यावा आता तो परत मागान घेत का सवय आता ती मुझको कीर्ति ना वैभव ना यश चाहिए राम के नाम का मुझको रस चाहिए मुझको कीर्ति ना वैभव ना यश चाहिए राम के नाम का मुझको रस चाहिए सुख मिले ऐसे मुझको पीने में सुख मिले ऐसे मुझको पीने में श्री राम हर हर महादेव आज माका बुवा खरोखर भारी वाटतं काय करती सांगायचं गोष्ट एकच की बुवा आज तू माझे काहीतरी कार्यक्रम ऐकतोस ऐकलं म्हणजे काय गुलाब राजा आम्ही म्हटलाव पण त्यांनी काय नक्की रचवल्यानंतर बघ काशीरामांवरती हा 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 अरे काशीराम म्हणजे होऊन गेले लक्षात घे ऐकलं गणेश चतुर्थी म्हटल्यानंतर प्रत्येकाच्या स्टेटसला इंस्टाला फेसबुकला व्हॉट्सअपला स्टेटस स्टोरी असते काय महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण कोणी केलं अजरामर माझ्या काशीराम परभुवानी मी कुठल्या बुवा कुठली शाळा कोणाची याच्यावर कधी भेदभाव नाही केले ते वांगणकरांका काय सांगतो तुमका तू दादा तुका सांगता काय तू म्हणता माझ्या मला भारी कर म्हणजे माझा तुका विश्वास नाही माझ्या 100% तुझ्या मला एक शब्द न बोलता बोललोय का त्या तो बोललो म्हणून बोललोय समोरचं बुवा असू दे किंवा नसू दे 100% कॅपॅसिटी आहे ना मायबाप भजनी श्रोत्यांपर्यंत चांगलं सल्लो देऊचो अरे काहीतरी धोंडे माते आमच्याकडे ना म्हणा समोरच्या बुवा बोलला म्हणजे भजना काय पाऊसकर माऊली सांगा आणि या तारखाने माका शिकवता दोरो खाऊन तुझी गोटी खाई फेर करून दिली तुका माहिती नाही गाणं काय म्हटल्यानंतर म्युझिक मारल्या सुरुवातीची तुझी म्युझिक यासाठी फेमस हो आम्ही वाटत चाय काय चाय चाय द्यावा जरा कपवर गरम असते तरी एका थंड लागत गाणं आहे ला 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 फुलले हो हो गाणं दररोज म्हणतो पण काहीतरी वेगळी सुरुवात आहे ना पिटीला थोडा बघ हात घेता काय बघूया जरा तू आता मांडी किती घाली ती ढोपरा किती टेकी फक्त पेटीवर कपाळ ठेवून कपाळ नको एवढा कर झोप येत असा तर एका आयोजकांना सांगते चटे उशी बिशी काय करूनच फिरूनच काय होतं तेव्हा माझ्या गाडीत झोपता फुलले रे क्षणवाज फुलले रे हार्मोनियम थोडी गाण्याची सुरुवात कशी आहे फुलले रे क्षणवाज फुलले रे काय सखी वाजवल्या ला 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 ला
अशामुळे काहीतरी आज गुलाबराजा म्हणतोय म्हणून तू म्हणतो आमका व्हायरल होऊची गरज नाही बुवा. एखादं कोणीतरी शॉर्ट व्हिडिओ केल्या व्हायरल करतो आपण बरोबर. ऐकलं लोकांनी बुवा आपला स्वीकार केलाय चांगल्यासाठी बुवा लोकांनी आपला स्वीकार केलाय. लाकडा उपाटी योजना चुकीचा काय केला बरोबर की नाही. मग आणि जो सांगता बेवड्याच मन आहे का काय बेवड्याचा माहिती आहे. त्या दिवशी आमच्या राजापुरात बारी केलोय बक्षीस दिलं नाही एका वा पेटवा राजापुरता झाला. पुढं त्या दिवशी बारी केले वा म्हणता ढेग्यात डेंगू लावा. मानगावात गेलोय मानगावात सांगितलं वा खपाऊ घ्यावा. आणि ह्यो दादा आमच्याकडे काय सांगता तो बघा ए दादा माका सांगता हा पेटव बघ लावल्यान घट्टू कसं जागे. त्या दिवशी बाबा सोने खारेपाटणात गेले आणि खारेपाटणात बारी आणि एक असो माणूस माका सांगता 50 रुपये देता आणि 50 रुपये म्हणता बुवांच्या म्हणता मुळा खात घाला. म्हणजे काय कलाकार होते बघा. 50 रुपये दिले आणि गेलो बाजू हळूच काना सांगता बुवानू म्हणता बुवाचे मुळा खात घाला. मी त्याला सांगले 50चे तू 100 रुपये गेले तूच कळतो त्याचं मुळा खात घाला म्हणून सांगलो. अद्याप माका तो पर्यंत शेवटच्या बारीक गजर घाले करून तो माणूस नाही तो माका दिसलो नाही. गेलो तो गेलो घरात. पुढची अंतर आहे ना अंतरा ती खास तुझ्यासाठी माझा प्रेम म्हणून 4,500ची पेटी गाडी येतात लक्षात ठेव. पण जॅकेट द्यायचा लोके बुवानी दिले. लोके बुवानी माझ्या मकरंद मोडक आणि माझ्या लोके बुवानी माका एक गिफ्ट केला. लक्षात ह्या प्रेम असतं. बोलू काय जाता देन म्हणा दिल्यान कोणी नाही बघले काय हो पण बोलायचं. कबाड भरला अप्पो थागवा एवढे कबाडात माझ्या जॅकेट भरलेली आहे. तरी आता एक ऑनलाईन बघून दादरला 500 रुपये घे बस झालं. आता नवीन एक केलेला ऐक माझा गप माका आहे ना उठाक लावू नको. उठले तर गाडी जाऊन झोपतले माझं रुपवा गजर ऐकलं. ए आता नवीन फॅशन झालेली आहे 800 रुपये घ्या 800 रुपये जॅकेट. गुटुरसून पांढरा असला आयसून गुटुरसून काळा म्हणजे उलटा सुलटा करून कसा घाल पैसे बसू. ऐकलं पुढची अंतर आहे. झुळूक वाऱ्याची आली रे येऊन कोवळी सोन फुले. झुळूक वाऱ्याची आली रे येऊन कोवळी सोन फुले. साधन स्पर्शाची जाई वाहून वाळली सोन फुले. या वेळाचे नाचरे भाविलो रे शकुनाच्या पिरीने फुलले रे क्षणवाद त्या दिवशी गुडायला पाणी ऐकलं त्या गुडाळ्यात बुवा एक अंतरा म्हटलं त्या एका अंतरावरती जवळजवळ बुवा 2 ते 3,000 रुपये बक्षीस घेतलं. फक्त वाजवलं नाही डायरेक्ट सांगितलं बुवा एवढं तुम्ही व्हायरल करतात गाणं चांगला पण त्याच्या पुढची एक तुमच्या आवाजात चांगल्या पद्धतीने तुम्ही म्हणतात तशी एक म्हणून दाखव म्हणून म्हटलंय. हो प्रीत ही उमजे ना जडला का जीव समजे ना कशी सांगू मी हो कशी सांगू मी माझ्या मनीची व्यथा रे दीने. शकुनाच्या बेदीने फुलले रे क्षण माझे फुलले. वा ए हे 100% मायबाप भजने श्रोते होते त्याच्यातले 40% कारण हे बुवा झाले जोईल बुवाचा कसा झंगाट लागता. तुझ्या पण तेरायचे उडे खाऊ केले आणि माझ्या पण तेरायचे ते उडे खाऊ केले. 40% लोक 60% लोक
ते भजन ऐकू केले त्यामुळे 60% लोकांचा विचार करणार वेळ होईल बुवा, लक्षात ठेव. तू जर माका बोललो म्हणजे तू बोलतलो जितेची खोड मेल्याशिवाय जायच नाही, लिहून घ्यावं. कवी कोण सुशांत होईल. उदाहरणार्थ ह्या बघा, माणूस माणसाच्या पुढे किती जरी पंचपक्वानाचा ताट आणून ठेवला तरी तो माणूस त्या पंचपक्वानाचा आस्वाद चांगल्या प्रकारे घेतो. माणसाच्या पुढे गुलाबजाम ठेवा, रसगुल्ले ठेवा, भात ठेवा, डाळ ठेवा, पापड लोणचा काय असा ठेवला, त्याच्याबरोबर जिलेबी ठेवला तरी तो माणूस मस्तपैकी बसान त्या पंचपक्वानाचा आस्वाद घेतो. आणि एखाद्या असल्या गाढवाच्या पुढे तसा नेऊन तुम्ही त्या पंचपक्वानाचा ताट ठेवा, त्या गाढवा पहिला त्या पत्रावळी खूप ढास मारतात म्हणजे जेवणाचं सत्यानाश. तशी या गाढवाची बात झालेली आहे. अरे पांचाळ बुवानी अजरामर करून ठेवलेले गजर बघ. एवढं कधी पाण्या खायच्या बुवा बोलत नाही. कलियुगात गेलो आणि मी वास्तविकता बुवा चांगल्या पद्धतीने सांगितले. त्या कमेंट वर बोलतो त्याचं ह्या केलं त्या साऊंड वाल्यांना उलटा भडकवलं. आता माहितीच ना तुझे खोडी काय आहेत ते. त्यासाठी बुवा वाचन पाहिजे. आम्ही कोणाची बारी वगैरे ऐकत नाही. वा आमचे चिंतामणी पांचाळ बुवांचे विनोद चव्हाण बुवा आहा काय हार्मोनियम वाजवतात. नंतर माझा व्यंकू महाराज व्यंकटेश्वर हिम्मत आहे कोणाची. पहाडी आवाजामध्ये गायन माझे लोके बुवा, अध्यात्माचे बादशाह माझे गुंडू सावंत बुवा, संतोष शितकर बुवा, ध्रुवाज बरोबर बुवा, विशाल मसूरकर बुवा, सुशील गोटनकर बुवा, नामांकित भजनी बुवा स्पर्धेच्या माध्यमातून बुवा डबल बारीक क्षेत्रात आले. तुझा माझा काय घेऊन बसले रे बाबा. हा गार वाटता आजाद केलं पाकरा. घे तुझ्यासाठी एका प्रेम वरवर लग तुझं आता मन भरलं ग तुझं. ते काकाने सांगितलं गाणी म्हणा पण काका काय हात घेऊन असे रवले काय आमका पैसे नको काय विषय तुमचे मायबाप भजनी श्रोत्यांचे आशीर्वाद. किती झाले 3900 झाले. 4000 म्हणा आता 200 रुपये त्यांना आनंद द्या. 37 आणि 200 37 आणि 200 हाँ ले बेटा दिल दिया. आणि काय भेटो आता पैसा आणून ठेवण्याचा पोरा तरी आणायचा खाड्याला हा पाऊकच घेतो. देखो ना देखो मैं क्या किया आगे दुनिया मेरी अगर प्यार ना किया तो क्या किया. बखरा दिल ना दिया देखो ना देखो मैं क्या किया आगे दुनिया मेरी अगर प्यार ना किया तो क्या किया. तो 100% बोलतो. गजरात बिंदास बोल. कोण जरी नाही हवला आणि त्या अतरलेल्या ताडपत्रेवाला जरी हे शिल्लक राहू तरी असा कांडा काढी तुका इज्जत तुझी भिजत नाही घालूचोय सुकत घालेला. आज बुवा चांगला सल्ला बुवा दिला पाहिजे. आज 25-30 वर्षाचे माझे भाऊ आहे. राजकारण बघा ना मी कुठल्या पक्षाचा समर्थक नाही. चांगला मुद्दा तेवढा मांडतो. या ठिकाणी गाणं म्हणून गजराला सुरुवात करतो माऊली. या ठिकाणी राजकारण म्हटल्यानंतर राजकारणी माणसांपासून सावध राहावा. का तर इलेक्शनला की तोच 25-30 वर्षाचा पोरगो साहेबांचा झेंडो घेऊन घराघरात फिरतो 500 ते 1000 रुपयासाठी. वास्तविकता आहे लक्षात घे. तोच पोरगो घराघरात फिरतो झेंडो घेऊन प्रचाराक आणि काय म्हणतो साहेबांचा विजय असो. अजून पॅन्ट फाटली तरी साहेबांचा विजय असो करतो. प्रचारात घेऊन फिरतो आणि त्या प्रचाराच्या दरम्यान आरोग्य शिबिर म्हणा रक्तदान शिबिर म्हणा राबवली जातात. आणि तोच पोरगो त्या रक्तदान शिबिरात जाऊन येते बाटली 100 ते 150 मिलीची किंवा 200-300 मिलीची आहे की नाही 500 मिली अर्धा लिटरची बुवा रक्ताची खरोखर गोव्याकडची लोकांना गोड स्पीड घालून तोच पोरगो एवढी हे निवड शायनिंग आहे भाजीला. ऐकलास हा तरुणा त्या संघ 500-600 रुपये. मी काय म्हातारो दिसते का तुमका. बघा ना कसा शकाला का भूम भूम. तोच पोरगो
एवढी रक्ताची बाटली त्या रक्तदान शिबिरात दान करून येतो, पण ज्या वेळेस त्याच्या आई वडील म्हणा दिवसभर काबड कष्ट करून ज्या वेळेस त्याचे आई वडील उमऱ्याच्या आतमध्ये येतात, तेव्हा तोच 1 लिटरची 1/2 लिटरची रक्तदान देऊन येणारं पोरगो होतं आपल्या स्वतःच्या आई वडिलांना 1 ग्लास पाणी विचारू शकत नाही. वास्तविक युगातली, बरोबर की नाही? अरे नाही कळला पुन्हा बाप जाना बाप नवे शाप, बाप जीवनाचे सर, बाप कुटुंब आधार. एवढं सांगेन बुवा की आई हा म्हणजे आत्मा, ही म्हणजे ईश्वर आहे. आत्मा व परमात्मा यांचं एक रूप म्हणजे कोण असेल तर ती आपली माऊली आई आहे. अरे आईचं प्रेम आणि बापाचं प्रेम, ज्याला आई नाही आणि ज्याला बाप नाही त्याला जाऊन विचारा की आई वडिलांचं बुवा प्रेम काय असतं ते. बरोबर ना? ही वास्तविकता आहे बुवा कलियुगातली. जी जन्म देते ती माता आहे, जी जन्म देते ती माता आहे, आणि जिथे आपला अस्तित्व होणार आहे ती माती आहे. बंदर साहेब म्हणजे बुवा असे विषय आहेत. ओढ लागती अशी जीवाला गावाकडची माती. बुवानी सांगितलं बहीण आहे, मुलींनो 100% सांगतो, आज तुम्ही बहिणीसारखी आहात का तिथे बसलात, एक चांगला सल्ला मी देणार. माझ्या मुखात चांगला तास भेटणार तुमका. जा वाईट असत का माझ्यापाशी ठेवा. त्या बुवासाठी वाईट होतो, बुवाने मी जाताना वाटत काढलं. पण बहिणीनो सुशिक्षित कोणाला म्हणावं ज्यांनी आपल्या आई वडिलांची मान समाजामध्ये खाली जाऊ दिली नाही आणि या आपल्या हिंदू धर्म संस्कृतीला कलंक जाऊ दिला नाही, त्याला बुवा सुशिक्षित म्हणावं. पटलं तर टाळ्या वाजवा. बरोबर ना? आज त्या दिवशीचा विषय 3.5 वर्षाच्या मुलीवरती मालेगावचं प्रकरण, त्या 16 वर्षीय मुला नराधमाने अत्याचार केला. त्या 3.5 वर्षाच्या माझ्या बहिणीला माहिती नाही होतं संस्कृती काय, काळाने घाला घातला आणि तिच्यावरती बलात्कार केला गेला. वडिलांची वाकडा बुवा त्या पोरग्याचा, म्हणून त्या मुलीवरती त्यांनी बलात्कार केला. हे असे मुद्दे मांडणं. तुझा लाल माझा लाल काय करू त्याचा कांदा लाव, बाबूला बाबूला आणि बाबूची बघा मिशी लाल. शेजारणीचा सांगता हो त्या दिवशी आता झाला हो एक मुद्दू क्लिअर. शेजारणीचा सांगता त्या दिवशी वसून रस्त्याने जायत होतो, पैसे बाई रे वरकुले बाई म्हणून सांगेन. मग विचारलं वरकुले बाई म्हणता कवाड घालता का, त्याची बाई कवाड घालता ती का माझ्या पुढ्यात आहे उभे कर काय हो नाही काय तू काय सांगलं असतं. अरे जातीवंत तू गोटलकर बुवांचो पट्टे शिष्य तुझ्या तोंडात एक आवटा बिवटा शोभतो. बाई म्हणता तुम्ही म्हणता कावड घालून खैतो पोरतो मास्तर आणि खैची मास्तर ते माता घेऊन ये बघूया. या वांगणकर कुटुंबाच्या पुढे ती का नाही फोडून काढलंय तर माझं नाव बघ. कोणाला सांगतोस तू पेपर मीठ तोंड बघा ना त्याचा. आता माझा गजर झाला की मस्त की त्यांच्याकडनं उशिकाने गाडीत जाऊन झोपून देणार. मग तू का तू एकटं रामायण महाभारत ना ऐकलं चालत ना. असू दे नको बाबा काय जास्त बोलणार नाही. सवय एक झालो. मग तू तू आता तू 1.5 तास काढलंस अब हे का नोटेशनला 1.5 तास काढलं आणि त्याच्यानंतर वारकरी 1 तास काढलं. तेव्हा मी बोललोय तुझा लगीन लावी ना आता मी नवरो बाशिंग पण नसला तरी बाशिंग बांधून टाळ असो काही बांधून तू उभं करीन पाटा लगीन तुझा नाव पाठी होता नाही लक्षात ठेव. अरे एका वर्षाचं महत्व वेळेचं सांगलंच म्हणून या काही नको या पुढ्यात काय ठेवीत नाही. चल ताकद आहे बुवा तुझ्यात पण तेवढी मग कर ना तसा शिस्तीत बारी कर. तू कोणाच्या नादाक लागतो माझ्या परत सांगते असे किती जणांना म्हणजे चावून असे फुकवून टाकले बुमर खाऊन तुकडत त्याचे ही लेवल नोट डाऊन. एका वर्षाचं महत्व वर्षभर अभ्यास करून नापास झालेल्या त्या विद्यार्थ्याला जाऊन विचारा म्हणजे एका वर्षाचं महत्व कळेल. एका महिन्याचं महत्व काय गरज नाही पुढ्यात आमचा पुढ्यात काय गरज नाही. एका महिन्याचं महत्व 9 महिने गरोदर असलेल्या माझ्या आई बहिणीला जाऊन विचारा म्हणजे एका महिन्याचं महत्व कळेल. एका दिवसाचं महत्व 400 ते 500 रुपये मोलमजुरी करणाऱ्या त्या मजूरदाराला जाऊन विचारा बावस्कर माऊली तेव्हा एका दिवसाचं महत्व कळेल. एका तासाचं महत्व एसटीची वाट बघत असलेल्या त्या एका वाट सुरूला जाऊन विचारा एका तासाचं महत्व कळेल. एका मिनिटाचं महत्व 30 ते 35 हजार रुपये मुंबई सारख्या ठिकाणी बँकेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याक जाऊन विचारा. पुन्हा ट्रेनची वाट बघत असणाऱ्या जाऊन विचारा म्हणजे एका मिनिटाचं महत्व कळेल आणि एका सेकंदाचं महत्व ऑलिम्पिक मध्ये धावणाऱ्या त्या
धावपट्टूला जाऊन विचारा, म्हणजे एका सेकंदाचं महत्व कळेल बुवा. ते पंकज कातळे आणि आमचे शाहीर राजेश निकम यांनी काय म्हटलंय ना ते बघ. त्यांच्यासाठी एक वय गाणं त्या ठिकाणी गजराला सुरुवात करतोय. स्वरसनईच्या सुरानी मनमोहनी सागे, देवा तुझ्या या भेटीची असही लागे. ढोल ताशा कडाडले सारे कोकण भरले, शिमगा खेळण्या भटात. कसा देव मनाला वैर, कसा शिमगाला वैर, देव मनाला वैर, कसा शिमगाला वैर. स्वरसंगीत सुरानी मनमोहनी सागे, देवा तुझ्या या भेटीची असही लागे. ढोल ताशा कडाडले सारे कोकण भरले, ढोल ताशा कडाडले सारे कोकण भरले, शिमगा कसा देव मनाला वैर. तुझ्या येण्याला आई. आहाहाहा. काय ते स्वर त्या पंकज दादाचे नाद करते काय. तुझ्या येण्याला गाई सुखावलं गाव ग, सुखावलं गाव आई पाहुणी रूप ग, पाहुणी रूप ग, पाहुणी रूप ग. तुझ्या येण्याला गाई सुखावलं गाव ग, सुखावलं गाव ग, सुखावलं गाव ग. सुखावलं गाव आई पाहुणी रूप ग, पाहुणी रूप ग, पाहुणी रूप ग. पाहुणी रूप आई मन मोहरले ग, पाहुणी रूप आई मन मोहरले ग. नाचत नाचत देव माझा दाराशी येतो, नाचत नाचत देव माझा दाराशी येतो. ढोल ताशा कडाडले सारे कोकण भरले, ढोल ताशा कडाडले सारे कोकण भरले, शिमगा धन्यवाद. असू देत या ठिकाणी भारी सांगलंच म्हणता काय तर. अरे ते ठोके बघ. असू दे कुठचा गजर घेऊया. साई प्रेमात नावून गेला ओ. एक गाणं कारण मंडळाचं नाव बघा साई सेवा मंडळ. नाही तुका सांगते तू किती तास घेतले ते मला आधी सांगून ठेव. त्याची मला झोपेची टायमिंग लावून पड गाडी आले सोडलंय तू काय फॅशन शो करू केलं का. शिस्तीत बसायचा. ही भजनाची परंपरा आहे काय रे. ही ह्याची आजकाल ही तुझी आजकाल आज माका समजली. तू खात्री तुझं काय बुवा असतो मग आज समजलं. तुझ्या जेवढी ताकद आहे ना त्याची ताकद काय नाही. कुठे घ्या त्याची ताकद परमेश्वराना एक तुझ्यासाठी आता माणसं आहे. परमेश्वराने सगळ्यांका ताकद दिलेली आहे लक्षात घे. दोन पायाचा माणूस कलियुगात या ताट चालवलाय ना.
बरोबर ना? आणि चार पायाचा प्राणी परमेश्वराने या सृष्टीमध्ये आडवं चालवलेला. सांगायचं तात्पर्य एवढाच, हत्तीची ताकद त्याचे पाय करून दाखव ना, ढेंगा वर करून दाखवतं आता हाय. नाही नाही नाही, एका मुंगी एका डोंगळो डसलो तर ह्यो माणूस हा. हत्तीची ताकद त्याच्या सोंडेत आहे, मायबाप भजने श्रुती. मगरीची ताकद त्याच्या शेपटीत आहे, माशाची ताकद शेपटीत आहे. पाणी रस्त्यावर येऊन पिवते म्हणणार नाही मासोबा. बुवाची सांगते ना, वाईट जरा पुढे आहे का, ह्या जनरल नॉलेज आहे. फक्त पुढे जोईल महाराज पदवी लागूची फक्त शिल्लक ठेवलेली आहे, बाकी सगळा झाला. बैलाची ताकद त्याच्या खांद्यात आहे, गाढवाची ताकद त्याच्या पाठीत दिलेली आहे, घोड्याची ताकद त्याच्या टापांमध्ये दिलेली आहे. मायबाप भजनी श्रुती. आणि माणूस एकमेव असवा, काय करून दाखवले, माणूस एकमेव असवा त्याची ताकद डोक्यात म्हणजे काय पाठी मेंदू तुझी खाया ती मायबाप भजनी श्रोत्याने आता ढेंगावर गेलं तेव्हा चांगले नाही कुठे. अरे भजना करा, भजना ऐकला. साई प्रेमात लावून गेला, साई प्रेमात लावून गेला, त्याचा जीव साईत जळला, कसा भेटेल हा देवाला. साई पालखी चाला बहाला, फक्त चालला चालला शिर्डी वारीला. ओ साईया जीव हो साई जगला, सबेला देवाला. साई पालखी चाला बहाला, फक्त चालला चालला शिर्डी वारीला, फक्त चालला चालला शिर्डी वारीला, फक्त चालला चालला शिर्डी वारीला. असू दे या ठिकाणी गजराला सुरुवात करतोय बघा. नाही कळला गुना बाप, ओ बाबा. आईचं महत्व 100% आम्ही भजनाच्या माध्यमातून सांगतोय, पण मायबाप भजनी श्रुती काही तीर्थक्षेत्रात जाऊची गरज नाही. आपल्या आई वडिलांच्या चरणाशी मस्तक जर टेकवला तर सगळे तीर्थक्षेत्र आपल्या आई वडिलांच्या चरणापाशी आहेत. गोया आपल्या सांगायचा प्रयत्न करण्याचा छोटा प्रयत्न आहे, मला लक्षात ठेवा. छोटं ऍक्सिडेंट झालं तर आपण म्हणतो आई ग, एकदम मोठ्या ऍक्सिडेंट म्हणजे जोराचा ऍक्सिडेंट झाला बाबा म्हणतो बाप रे, आपल्या बाप आठवता. बोला लक्षात ठेवा. कोणताही नवस न करता पावणारा देव माणूस जर कोण असेल तर ते आपले वडील आहेत म्हणून काय म्हणते बघा. नाही कळला गुणा बाप, ओ नाही कळला गुणा बाप, जाना बाप नवे शाप. बाप जीवनात सार, बाप जीवनात सार, बाप कुटुंबाधार, बाप कुटुंबाधार, बाप कुटुंबाधार, बाप कुटुंबाधार. हे नाही कळला गुणा बाप नवे बाप जीवनात सार, हो बाप जीवनात सार, बाप कुटुंबाधार. झोपणाई चिंता दोन जीवाची बापाला, झोपणाई चिंता दोन जीवाची बापाला, झोपणाई चिंता दोन जीवाची बापाला. आनंदाने साई आई प्रसूतीच्या कळा, सुखी देव दोघा बाप विनवी तो देवाला, देव दोन बापा विनवी तो देवाला, सुखी देव दोन बापा विनवी तो देवाला. बाळ पाहताना उरे, बाळ पाहताना उरे आनंद पारावार, बाळ पाहताना उरे आनंद पारावार. बाप मी नामाने शिकलो माझ्या बाळाने शिकावं, दुःख मी भोगीन सुख त्याच्या नशिबावर, दुःख मी
बक्षिसा येतील सगळी तुका येऊ दे, तुझा पड भारा दे. तुझ्या पुढील वाटचालीसाठी बुवा एक तुझो बारको भाव म्हणा शुभेच्छा पुनश्च एकदा व्यक्त करतोय. आणि तू काय जा बोलशील तर फक्त बाबा जबाबदारी ऐकलं अभंगाक मी असं हो जाऊ दे काय तर बघूया. राजा मी राजा मी तू माझी राणी रे, राणी तू मी तुझा राजा रे, राणी तू मी तुझा राजा रे, राजा मी तुझी राणी. विनामने शिकलो माझ्या बाळाने शिकावं, दुःख मी भोगील सुख त्याच्या नशिबावर. डोळ्यांनी पाहावं आयुष्य लाभो त्यांना त्यांनी शतायु शिवावं. आयुष्य लाभो त्यांना त्यांनी शतायु शिवावं. आयुष्य लाभो त्यांना त्यांनी शतायु शिवावं. शपथ बाबांची कधी येईन ओठावर, शपथ बाबांची कधी येईन ओठावर. शेवटचा चरण बुवा घेतो. संसारासाठी बाप राब राब राबतो, नाही घेत कुशीत बाळ रात्रभर जगतो. नाही घेत कुशीत बाळ रात्रभर जागतो. नाही घेत कुशीत बाळ रात्रभर जागतो. बाबा या गजरात बुवा बोलायची गरज नाही. काही गजरची शब्द रचना माझ्या प्रमोद हरिहर बुवानी केली बघा. लग्न कार्यामध्ये एकला उपाशी राहतो, लेकीच्या सुखासाठी ही बाई तू मागतो. प्रमोद विनवितो तुम्हाला विसरू नका उपकार. प्रमोद विनवितो तुम्हाला, प्रमोद विनवितो तुम्हाला विसरू नका उपकार. जीवनाचं सार बाप, जीवनाचं सार बाप. धन्यवाद. पैसे पैसे काही नाही पै बुवा, आज एवढ्या देवगड तालुक्यावरून आलात पण मायबाप भजने श्रोते पैसा पैसा काय करता लव उघडे येईल ह्या 1 रुपयाचाच नाना कपाळाक लावून वर जाऊचा असं चिटकवतले. आणि ह्यांना रोपण दुसरं होतं 3.5 लाखाचा ध्येय आहे माणसाचा. आयुष्यात जर काही कमवायचं असेल तर पैशापेक्षा नाव कमवा. 5 कोटीची गाडी घेऊन आपण फिरतो, पण एखादो काय करे गेलो गाडी पशी आणि जर वडापावसाठी पैसे मागितले तर आपण देऊ शकत नाही. मग काय उपयोग त्या 5 कोटीच्या गाडीचा? तुम्हाला सांगा, ही वास्तविकता आहे. विश्वाचा विश्राम रे तुझ्या सुरुवातीच्या यमन रागातला स्वामी माझा राम रे. विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे. आनंदाचे नाम त्यांचे, आनंदाचे नाम त्यांचे, कौवाचे नाम रे विश्राम रे स्वामी माझा राम रे. चित्ररत्ना गणकार रे एकाएकी जाण रे, प्राणांतरी प्राण माझा स्वामी तुझी जाण रे. देव रे तो हा स्वयंदेव रे, अलग लक्ष्मी साधी देऊची ठेव रे. शिवाचा राम रे भक्त पूर्ण काम रे,
हरी हरी रे माता विश्राम रे स्वामी माझा राम रे विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे निशंक होई रे मना निर्भय होई प्रचंड स्वामीवर पाठीशी नित्य आहे प्रेरणा अतंक्य अवधूत हे सर्वगामी अशक्य हि शक्य करती स्वामी अशक्य हि शक्य करती स्वामी अशक्य हि शक्य करती भारी भारी असू दे धन्यवाद भारी वाटलं मस्त फिरली